आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. काय पद्धतीने आंदोलन, काय भूमिका आहे? भूमी अभिलेख विभाग हा तांत्रिक काम करणारा एक महाराष्ट्र शासनाचा विभाग आहे. भूमी अभिलेख विभागाच्या मार्फत जमिनीचं सर्व अभिलेख जे आहे ते जतन केलं जातं आणि त्याचं संधारण केलं जातं. भूमी अभिलेख विभागाच्या मार्फत ज्या योजना शासनाच्या स्तरावर राबवण्यात येतात त्यामध्ये प्रमुखतेनं जे काम भूमी अभिलेख विभागाकडून केलं जातं ते सर्व तांत्रिक स्वरूपाचं आहे. या तांत्रिक स्वरूपाच्या कामावर नगर रचना विभाग असेल, BNC असेल, जायकवाडी असेल, रस्ता नियोजन असेल, प्रत्येक ठिकाणी तांत्रिक काम केलं जातं आणि त्या सर्व कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन आहे. पण प्रत्यक्षात ज्या कामाच्या स्वरूपावर हे सर्व नियोजन होतं तो भूमी अभिलेख विभाग मात्र अतांत्रिक स्वरूपात म्हणजेच निव्वळ लिपिक वर्गीय वेतन श्रेणीमध्ये या विभागाला वेतन दिलं जातं. आजपर्यंत 40-45 वर्षापासून भूमी अभिलेख विभागाची एकच मागणी आहे की तांत्रिक वेतन दिल्या जावं. त्याचबरोबर ज्या ठिकाणी वेतन संरचना आणि वेतनाच्या ज्या सेवा व शर्ती आहेत त्याच्यात बदल करू नये 8 ते 10 वर्षाचा कालावधी गेलाय. माननीय जमाबंदी आयुक्त चंद्रकांतजी दळवी यांच्या काळामध्ये भूमी अभिलेख विभागाच्या सेवा शर्ती नियम बदलण्यात आले. जे लिपिक वर्गीयाला पात्रता होती, एक सर्वसाधारण ग्रॅज्युएशन, 10वी पास, 12वी पास, टायपिंग ही पात्रता बदलून आज बी सिव्हिल इंजिनियर, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर किंवा ITI सर्वे ट्रेड पास असलेली व्यक्तीच या विभागात काम करण्यासाठी पात्र ठरत आहे. असं असतानाही सर्व प्रकारचं तांत्रिक काम करू नये, तांत्रिक वेतनापासून हा विभाग वंचित आहे. 18 फेब्रुवारी 2026 पासून ह्या आंदोलनाची सुरुवात झाली. सुरुवातीचा काळ जो होता तो फक्त 20 तारखेपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज केलं. त्यानंतर 23 तारखेपासून सर्व कर्मचारी अर्जित रजेवर गेलेले आहेत आणि 2 मार्च पासून प्रत्यक्षात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि असहकार आंदोलन आहे. जोपर्यंत आम्हाला शासन निर्णय मिळत नाही तोपर्यंत हा विभाग याच पद्धतीनं असहकार आंदोलन करणार आहे. मुख्य ज्या गोष्टीसाठी न्यायालयानं परमिशन दिलेली आहे, न्यायालयाने परवानगी दिलेली आहे, न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि त्यानुसार सुधांशू समिती स्थापन होऊ नये, त्या न्यायालयाच्या न्यायिक निर्णयाला सुद्धा प्रशासनानं म्हणजेच महाराष्ट्र शासनानं केराची टोपलीच जवळजवळ दाखवलेली आहे. इतके दिवस होऊ नये त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही आणि या कारणामुळे भूमी अभिलेखाचे सर्व कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. भूमी अभिलेख कार्यालय अतिशय महत्वाचं आहे. वेळोवेळी 25/8/2025 मध्ये जे निर्णय झालेला होता त्यामध्ये सुद्धा आंदोलन खूप झालेली आहेत. 45 वर्षापासून सातत्यानं पाठपुरावा करण्यात याच संदर्भात, परंतु कुठलीही शासनाची भूमिका मवाळकीची किंवा त्या दृष्टीने विचार करण्याची नाही. यामुळेच हे आंदोलनाचा हत्यार आम्हाला उपसावं लागले. आंदोलन आता या पार्श्वभूमीवर आपण आक्रमक नेलेले आहे. या पुढची कशी दिशा असेल, काय असेल? जोपर्यंत शासन निर्णय आमच्या या विभागाच्या वेतनातील तफावती दूर करणारा प्राप्त होणार नाही तोपर्यंत असहकार आंदोलन चालूच राहणार आहे. ते मागच्या फेब्रुवारी पासून म्हणतात आपण 18 फेब्रुवारी पासून झालेले आहे. होय. तर मग शासन दरबारी याशी समन्वय साधून कुठल्या आपल्याशी कर्मचाऱ्यांशी संवाद साधलाय का की काहीतरी तोडगा निघेल किंवा काहीतरी असं झालेलं आहे? कृती समिती जी आहे या सर्व महाराष्ट्रातल्या भूमी अभिलेख खात्यातल्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांनी कृती समिती स्थापन केलेली आहे. कृती समितीचे पदाधिकारी जे आहेत माननीय कमलाकर पोद्दारजी इथंच उभे आहेत. यापुढे ती भूमिका मांडतील. आज कर्मचाऱ्यांना करता त्यांच्या न्यायिक मागणीसाठी कशी दिशा असेल, काय भूमिका आहे? तर हे कर्मचाऱ्याला आक्रमक व्हायला किंवा हे आंदोलन करण्याला भाग पाडले त्याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. आणि केवळ आमची वेतन हीच मागणी नाही किंवा असा गैरसमज पसरवून दिला जाऊ शकतो की केवळ वेतनासाठी भांडत, आम्ही वेतनासाठी भांडत नाही आहोत, आमच्या न्याय मागण्यासाठी भांडत आहोत. आम्ही आमचं वेतन वाढवून मागत नाहीत. ही जी पदं आहेत ह्या पात्रतेची इतर विभागामध्ये त्यांना जी वेतन श्रेणी दिली जाते तीच वेतन श्रेणी आम्हाला द्या. समान काम समान वेतन या भारतीय राज्य घटनेच्या तत्वानुसार आम्ही मॅट मध्ये 2020 ला केस दाखल केली होती. त्याच्यामध्ये सन्माननीय महाराष्ट्र प्राधिकरणानं नागपूरच्या खंडपीठानं निर्णय दिलेला आहे. याच्यावर समिती नेमा आणि त्याचा निर्णय लागू करा असं स्पष्ट निर्देश असतानाही 6 वर्षापासून शासनाने याच्यामध्ये केवळ चाल ढकल करण्याचं कारण सांगण्यात येते किंवा काय कशा पद्धतीने करण्यात शासन याच्यामध्ये कारणही सांगत नाही आणि लागूही करत नाही. याच्यामुळे आज हा कर्मचाऱ्याला पवित्र असहकार आंदोलन करण्याचा पवित्रा घ्यावा लागला. एवढंच नाही तर आमचं म्हणणं असं आहे की जेवढे कर्मचारी आहेत तेवढ्याला मोजणीचं साहित्य सुद्धा द्या. प्रत्येक कर्मचाऱ्याला जर मोजणीचं साहित्य उपलब्ध करून दिलं तर प्रत्येक कर्मचारी काम करू शकेल. जनतेची कामं
वेळेवर करता येतील. एकीकडे तुम्ही घोषणा करताय की आम्ही 30 दिवसामध्ये मोजणी करू, 40 दिवसामध्ये मोजणी करू. तेवढ्या प्रमाणामध्ये मोजणीचं साहित्य अपुरं आहे. मोजणीच्या अपुऱ्या साहित्यामुळे काय होतंय की कर्मचारी मोजणारे आहेत 4, मोजणारे जे रोवर आहेत अत्याधुनिक ते आहेत कार्यालयामध्ये 2, पर्यायानं 2 कर्मचारी रिकामे राहतात व त्या 2 कर्मचाऱ्यांच्या सेवा वापरल्या जात नाहीत. कर्मचारी सुद्धा कमी आहेत का मग याचा अर्थ? कर्मचारी आमच्याकडे 40% पद रिक्त आहेत. बरं. ते भरती करण्यासाठी 2023 ला कर्मचाऱ्यांवर येत असेल. अतिरिक्त पदभाराचा तर ताण कर्मचाऱ्यांवर आहेच. उलट तो सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंत कर्मचारी काम करत आहे. त्याबाबतचा अतिकालिक भत्ताही कुठे देण्याचा शासन विचार करत नाही. उलट आहे त्या कामामध्ये आणखीन दबाव टाकून काम करून घेण्याचं शासनाचं धोरण आहे. दडपशाहीचं धोरण आहे. या दडपशाहीमुळेच कर्मचारी आज पेटून उठलेला आहे. काय शासनाला या निमित्ताने काय सांगाल, काय आव्हान? शासनाला या निमित्ताने मी असं आवाहन करतो की आमच्या मागण्या आहेत त्या तात्काळ भूतलक्षी प्रभावाने 1/1/2016 पासून आमची वेतन श्रेणी मंजूर करावी आणि जनतेला त्यांच्या सुविधा पुरवण्यासाठी आम्हाला संधी द्यावी की जनतेला आम्ही पुन्हा वेळेत जो जनतेला त्रास होत आहे त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आम्हाला लवकरात लवकर आम्ही इच्छुक आहोत जनतेची सेवा करायला. परंतु शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आम्हाला ते मागण्या मान्य झाल्या पाहिजे. मागण्या मान्य झाल्या पाहिजे.